माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही, अशी मागणी एका तरुणानं चक्क शरद पवारांकडे केली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। एका सिंगल तरुणानं थेट पवारांना पत्र लिहून एक अत्यंत वैयक्तिक मागणी केली। आजकाल सोशल मीडियावर अविवाहित तरुणांची थट्टा केली जाते, पण हा प्रश्न किती गंभीर असू शकतो हे या पत्रातून स्पष्ट होतंय। अकोल्यातील एका तरुणानं लग्न होत नसल्यामुळे त्यानं थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पत्र लिहिलंय। या पत्रात त्यानं स्पष्टपणे म्हटलंय की माझं वय वाढतंय, भविष्यात माझं लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन, तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी, तुमचे उपकार विसरणार नाही। या तरुणाच्या पत्रातील एक गोष्ट खूपच हृदयस्पर्शी आहे। त्यानं लग्नासाठी मुलगी मिळवण्यासाठी सर्व अटी बाजूला ठेवत एक मोठी हमी दिली। तो म्हणतो, मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, मी तिच्या घरीही राहायला तयार आहे, तिथे चांगलं काम करेन आणि संसार नीट चालवेन याची मी हमी देतो, मला जीवनदान द्यावे। तरुणानं आपला पत्ता, मोबाईल नंबरही निवेदनासोबत दिला। हा एका व्यक्तीचा प्रश्न असला तरी गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील आणि शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली न मिळण्याची समस्या वाढत चालली। ग्रामीण भागातील मुली आता सुशिक्षित होत आहेत आणि नोकरी करू लागल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या। शहरातील नोकरदार तरुणांना मुली जास्त पसंती देत असल्यानं ग्रामीण भागातील मुलांसाठी ही समस्या अधिक गंभीर झाली। अकोल्यात शरद पवार हे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी आले असताना उपस्थितांपैकी या तरुणानं त्यांना हे भावनिक निवेदन दिलंय। एका राजकीय नेत्याकडे असा अत्यंत वैयक्तिक प्रश्न घेऊन जाणं हेच दर्शवतं की अविवाहित तरुणांमध्ये एकाकीपणाची भावना किती खोलवर रुजले। आता शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेता या तरुणाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले। या पत्रानं ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाच्या ज्वलंत समस्येकडे सर्वांचं लक्ष वेधलंय। एका बाजूला सोशल मीडियावर होणारी थट्टा आणि दुसऱ्या बाजूला लग्नासाठी मुलगी न मिळण्याचं एकाकीपणा असह्य झाल्यानं तरुणाची ही खरी वेदना महाराष्ट्रातील एका मोठ्या सामाजिक प्रश्नावर बोट ठेवते। मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।